मागच्या 6 तारखेला प्रत्येक शाळेमध्ये आठवड्यातून 2 दिवसाला गुड टच बॅड टच जे काही सुरक्षेच्या दृष्टीनं काही प्रशिक्षण द्यायचं असतं, ती मागणी इथं आम्रपाली साबळे यांनी केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये अल्पवयीन मुलींवर होणारे, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचार आहेत, हे थांबवण्यासाठी किंवा मग त्यांच्या सुरक्षेसाठी ही मागणी त्यांनी केलेली आहे. काय मागणी त्यांच्याकडून जाणून घेतो. हे का तुम्हाला वाटलं आहे की ही अशा प्रकारची मागणी करावी? जय भीम. काय आहे ना, दिवसेंदिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये, संपूर्ण भारताचं नाव घेते मी, म्हणजे ऐकायला सुद्धा आपल्याला थोडंसं आक्षेपार्ह वाटेल. फक्त बीड जिल्हाच नव्हे, आता मी बीड जिल्ह्यामध्ये राहते म्हणून माझ्या बीड जिल्ह्यातल्या अनुसरून शाळेंसाठी तर हा प्रश्न आहेच, परंतु संपूर्ण भारतामध्ये लहान लहान मुलींवर आणि महिलांवर, मुलींवर हे जे अत्याचाराचं वाढण्याचं जे प्रमाण आहे, तर ते कुठेतरी अवेअरनेस निर्माण व्हावा. ठीक आहे, अपराधी आहेत, अपराध्यांना थांबवण्यासाठी आम्ही दुसरी तर उपाययोजना करणारच आहोत, परंतु सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच काय असतो यातला डिफरन्स लक्षात यावा. आणि हा फक्त 1 दिवसासाठी विषय नसून आठवड्यामध्ये ॲटलिस्ट 2 दिवस तरी किंवा 1 दिवस तरी तुम्ही 45 मिनिटं त्या विद्यार्थ्यांना शिकवा की गुड टच आणि बॅड टच काय आहे, त्यातून काय होतं, त्याला अनुसरून हे निवेदन देण्यात आलेलं आहे. का तुम्हाला वाटलं हे करावं? म्हणजे ह्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? काय त्या मुलांसाठी काय प्रेरणादायी असेल किंवा काय मदत असेल, याची काय फायदा होणार आहे याचा? कसं असतं, कुठल्याही गोष्टीमागे काहीतरी कारणं असतात. जसं मी तुम्हाला आत्ता बोलले की ज्या वाढत्या घटना आहेत की शारीरिक लैंगिक शोषण जे आहे, आणि हे गरजेचं आहे काळानुसार. विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होईल त्याचा, कारण ते वेळेच्या अगोदरच या सगळ्या गोष्टींना फेस करणार आहे. आणि त्याला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस व्हावा की आपल्या अवतीभोवती परिसरामधील आपले नातेवाईक असो, शेजारी असो किंवा नवीन अनोळखी कुठलीही व्यक्ती असो, तर त्या व्यक्तीला आपल्याला बोलण्याचा हेतू काय आहे किंवा आपल्याला स्पर्श करण्याचा हेतू काय आहे हे त्या बालमनाला कळायला हवं. म्हणून नाही, पण खरं तर आपण असं म्हणतो की पुढच्या दुखण्यावर आत्ताच इलाज आपण करतोय, म्हणजे दुखणं नंतर येणार आहे, नंतर आत्ताच इलाज करतोय. एक तर हा मुद्दा आहेच, पण याच्या व्यतिरिक्त जे कोणी अपराधी आहेत, खरं तर एखादा अपराधी एखादा गुन्हा घडायच्या अगोदर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. नक्कीच नैसर्गिक तो गुन्हा घडावा लागेल. पूर्व प्रसंगावधान म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. मात्र शाळा प्रशासनानं याच्या व्यतिरिक्त काही काळजी घ्यायला नको का? की आपल्या प्रिमायसेसमध्ये जो शाळेचा पॅसेज आहे त्याच्यामध्ये कोण येतं कोण जातं, घरी मुलं गेल्यानंतर तर आई वडील काळजी घेतच त्यांची, पण शाळेच्या आवारामध्ये जसं की केअरटेकर जी काही काळजीबाहू महिला असतात, एका शाळेमध्ये कदाचित एकच महिला असेल, मला तर जाणवलं. जवळ 100 विद्यार्थी असतील तर 1 किंवा 2 महिला असतात काळजीबाहू. एका प्रिमायसेसमध्ये जवळजवळ 200-300 विद्यार्थ्यांची शाळा असेल तर शाळेमध्ये किमान 5-7 महिला त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी असायला पाहिजेत. हे अगोदर करायला पाहिजे. ठीक आहे, मुलांना ती तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं, चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यांच्या भावनांची किंवा भावना जागृत करण्याचा हा सगळा प्रकार होऊ शकत नाही आहे का? अजिबात नाही. काळानुसार आपल्याला बदलायला हवं. नाही म्हणजे नाही, तुमचं बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे आणि मी सहमत आहे तुमच्या मताशी. मी अगदी सुरुवातीलाच तुमच्यासमोर हा मुद्दा मांडला आहे की या गोष्टी करणं हे एका प्रकारे चुकीचं वाटतं की अशा प्रकारचं प्रशिक्षण गुड टच बॅड टच, पण खरं सांगायला गेलं ना तर ही रिॲलिटी आहे आणि वी ऑल हॅव टू ॲक्सेप्ट इट. त्यामुळे ते तर शिकवणं बरोबर आहे, चुकीचं मला याच्यात काही वाटत नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आणखीनच भीती निर्माण होईल. आपल्यावर तर प्रसंग असा आलाच नाही, मग हे का शिक्षण आपल्याला दिलं जात आहे? म्हणजे त्यांच्या मनामध्ये पुढे काहीतरी होणार आहे आपल्यासोबत म्हणून हे शिक्षण दिलं जातं आहे, असं त्यांच्या मनामध्ये वेगळी काही भावना निर्माण होऊ नये, भीती निर्माण होऊ नये. म्हणून मी असं म्हटलं की याचा पर्याय वेगळा असू शकतो. प्रिमायसेसमध्ये आणखी काही काळजीबाहू महिला मुलींसाठी ज्या आहेत ते तिथं उभा करता येऊ शकतात. खाजगी शाळांना आणि मराठी शाळांना जे काही जिल्हा परिषदच्या, यांना शासनाने आदेशित केलं पाहिजे. असं वाटत नाही का की हे काळजीबाहू वाढवले पाहिजेत? नाही, काळजीवाहू तर वाढवायलाच पाहिजेत ना, कारण एका शाळेमध्ये 300च्या वर विद्यार्थी असतात, विद्यार्थिनी असतात. त्यामुळं काळजी भाग जी आहे तर त्याची त्यांनी वॅकेन्सीज काढून त्या प्रकारे, आणि ज्या मॅच्युअर्ड वुमन्स आहेत
त्या मॅच्युअर्ड वुमन्स त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंट करायला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये. तो मुद्दा आहे. पण एक सेल्फ असतं सर, जेव्हा घरामध्ये आई असते आणि बाहेर लेकरू खेळतं. तुम्हाला सांगते आत्तापर्यंतच्या जेवढ्या घटना घडलेल्या आहेत, शाळेमध्ये कमी, बाहेर जास्त घटना पाहायला भेटलेल्या आहेत. शाळेत कमी, बाहेर जास्त भेटले. आणि आपण प्रत्येक ठिकाणी केअरटेकर नाही ठेवू शकत. ते शाळाला जबाबदारी आहे ती. खाजगी शाळांमध्ये असतात मुली शाळेतून जात असताना बसमध्ये असतात त्यांच्या, कुठल्या शाळेला आहेत कुठल्या नाही आहेत, सगळ्यांना बंधन आहेच, मात्र कुठल्या शाळेला आहेत कुठल्या नाही आहेत. जर 200 मुली असतील तर किमान तिथं 5 तरी केअरटेकर असले पाहिजेत. कोण कुठं मुलगी जाते, कशी जाते, गेटमध्ये आहे का, बाहेर आहे का, आली का गेली काय, सगळं पाहण्यासाठी ही त्यांची जबाबदारी आहे. मुलांना हे शिक्षण देऊ नका माझं असं म्हणणं नाही आहे, मात्र त्याच्यापेक्षा वेगळा असा चांगला पर्याय असू शकतो हा, असं वाटतं मला. हे बघा, मुलांना प्रशिक्षण देणं हा विषय वेगळा आणि केअरटेकर ठेवणं वेगळं. केअरटेकर ठेवण्याच्या पाठीमागचे 2-3 रिझन्स हे फार वेगळे आहेत. हा विषय फार आणखीन खोलीमध्ये जाईल, आणखीन खूप डीपमध्ये जाईल. आणि विद्यार्थ्यांना आपण जसं कराटे क्लासेस आहेत, त्यानंतर तायक्वांदो आहेत, हे सेल्फ साठी जे क्लासेस वगैरे आहेत, त्याप्रमाणे हेही असायला पाहिजे. कारण मॅक्झिमम आपल्या बीड जिल्ह्यातल्या जर घटना पाहिल्या ना, तर नातेवाईकांकडनं त्या मुलांवर अत्याचार झालेले आहेत आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. ह्या शाळेमध्ये घडलेल्या घटना नाही आहेत, पण जेव्हा मूल आपल्या शाळेत जातं तेव्हा ठीक आहे, कोण आपल्याला कुठे स्पर्श करतो, कोण कोणत्या हेतूने बोलतो आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना छोट्या आपण फार डीपली नाही शिकवणार लेकरांना, ते त्यांच्या एज ग्रुपप्रमाणे शिकवलं जाईल. पण एक जसं बाळाला चालायला शिकवतो ना, त्या प्रकारे याचे काही क्लासिफिकेशन होतील आणि त्यानुसारच त्या प्रशिक्षणाचं नियोजन वगैरे केलं जाईल. त्यावर आमचं डिस्कशन पण झालेलं आहे माझं स्वतः जिल्हाधिकारी साहेबांसोबत, म्हणजे त्यानुसार ते होणार. जिल्हा परिषद शाळा असतील, खाजगी असतील, तुम्ही जसं म्हटलात तसं नातेवाईकांकडून सुद्धा अत्याचार झालेला. तर इथं खूप दुर्दैवी गोष्ट आहे. इथं कुठल्या प्रकारे आपण समजा विश्वास ठेवायचा माणसांवर हा विषय आहेच. हे फार किचकट प्रश्न आहे, फार गंभीरसुद्धा आहे. नातेवाईकांवर जर विश्वास ठेवायचा नाही तर मग नाते तुटली जातात. आणि जर नात्यांवर विश्वास ठेवून जर असे लोक वागत असतील तर मला वाटतं ही सगळी फार धक्कादायक गोष्ट आहे. आणि या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर शाळाच्या प्रिमायसेसमध्ये किंवा हॉलमध्ये तुम्हाला CCTV फुटेज जे आहेत ते वाढवता येतील प्रत्येक ठिकाणी. त्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, कुठला CCTV फुटेज चालू आहे नाही आहे. मग शाळेतला एखादा शिक्षक आहे, शिक्षकांनीच अशा प्रकारचे काही अत्याचार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणून मग शिक्षकांवर कायम नियंत्रण ठेवण्यासाठी, म्हणजे सगळेच शिक्षक तसे दोषी आहेत माझं असं म्हणणं नाही आहे, पण काही लोकांनी अत्याचार केल्यात म्हणून काही प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हणून शाळाच्या एज्युकेशन म्हणजे शिक्षक हॉलमध्ये सुद्धा, तिथं आम्ही शाळा शिकतो, मुलं तिथं बसलेले शिक्षक शिकवत असतात, तिथेही CCTV फुटेज असणं गरजेचं आहे आणि ते कायम चालू असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी काही प्रयत्न करणार आहे. नाही, CCTV हे प्रत्येक शाळेमध्ये अनिवार्य पाहिजेत. आणि ते क्लासरूममध्ये म्हणजे शिकवणार, प्रिमायसेस पटांगण नाहीच, बाहेरचं तिथं नाही, जो काही आवार आहे परिसर तिथं नाही, ती एज्युकेशन म्हणजे शिकवण्याच्या हॉलमध्ये तिथं जिथं शिक्षण दिलं जातं तिथं पाहिजेत. हो, त्या ठिकाणी फक्त CCTV असून आवश्यक नाही आहे, ते CCTV चालू पाहिजेत. जी, त्याचा बॅकलॉग ॲक्टिव्ह पाहिजे. ॲटलिस्ट त्याचं 16 महिन्यापर्यंत बॅकलॉग पाहिजे. सॉरी. तर याची काळजी ज्या त्या शाळेतल्या जे मुख्याध्यापक असतात किंवा संचालक असतात त्यांनी घेणं अपेक्षित आहे. तर तुम्ही ह्याचा पाठपुरावा कुठपर्यंत करणार आहेत की फक्त निवेदन देऊन थांबणार आहेत? नाही, निवेदन देऊन थांबणार नाही आहे मी. 100% याचा पाठपुरावा केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत थेट माझं बोलणं वगैरे झालेलं आहे आणि आता त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही करू म्हणून. आणि तुम्ही जे म्हणताय तर ते तुमचं अगदी बरोबर आहे, त्यानुसार केलं जाईल. तर बघू. होतं केअरटेकरची मागणी तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये केअरटेकरची पण करायची आहे आणि CCTV किती ॲक्टिव्ह आहेत किती नाही आहेत त्याच्याबद्दलही बोलायचं आहे. खूप धन्यवाद. ही चांगली मागणी होती आणि खरं तर ह्याच्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे. मुलींसाठी, लहान मुलींच्या धोक्यासाठी आणि लहान मुलींवर अत्याचार होऊ नयेत, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होऊ नयेत. आता वयाची तर मर्यादित पाळली जात नाही या नराधमांकडून, त्याच्यामुळे ह्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आता कारवाई मी जसं म्हणलं अगोदर तसं गुन्हा घडल्यानंतर कारवाई होऊ शकते, मात्र त्याच्या अगोदर कुणाला म्हणून कारवाई करायची, कुणाच्या मनामध्ये काय चाललं आहे. खरं तर मनामध्ये काही गोष्टी ठेवणं आणि ते पुढं जाऊन करणं
केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी होतात. आता मनामध्ये ठेवलेल्या गोष्टीवर कारवाई करता येऊ शकत नाही. म्हणून पूर्वप्रसंग अवधान ऐकून जे ओळखून जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. मग केअरटेकर ठेवणं, CCTV फुटेज लावणं, यांनी जी मागणी केली ती गुड टच बॅड टच सांगणं, या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. ही फार पूर्वी आलेली जी आहे ती संकल्पना आहे किंवा मग ही मागणी आहे. गुड टच बॅड टच हे मला वाटतं फार पूर्वीपासून चालू आहे, पण त्याची अंमलबजावणी किंवा शाळांमध्ये, प्रत्येक शाळांमध्ये हे सक्तीचं करणं, याच्या संदर्भात जे आहे ते मी कुठं ऐकलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा याच्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन, खाजगी शाळा तर आहेतच, तर जिल्हा परिषदच्या मराठी शाळा यांना सुद्धा काही CCTV फुटेज बसवणं असेल, केअरटेकर उभा करणं असेल, या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. तर कुठेतरी लहान लहान लेकरांचं सुरक्षा होईल, संरक्षण राहील असं मला वाटतं. आणि हे जर झालं तर एक पालकाच्या दृष्टीनं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या, देशाच्या भावी पिढीसाठी हे सुरक्षेचं मोठं पाऊल असेल. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.